तुला गॅरी सोबर्सची आणि माल्कम नॅशची गोष्ट माहिती आहे? नाही, मला नाही माहिती, प्लीज. सो गॅरी सोबर्स एका ओव्हरमध्ये 6 सिक्सर्स मारणारा फर्स्ट क्लास क्रिकेटमधला पहिला बॅट्समन होता 1970 फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एका ओव्हरमध्ये 6 बॉल्समध्ये 6 सिक्सेस मारल्या. समोरचा बॉलर होता माल्कम नॅश. इंग्लिश काउंटीमधली गोष्ट ही. बवाल झालेला एकदम प्रचंड, की असं कोणीतरी काहीतरी केलंय. आणि बरं त्यावेळेला क्रिकेटपटून फारसे पैसे मिळायचे नाहीत रे. गॅरी सोबर्स इंग्लिश काउंटीमध्ये खेळत होता, त्याला माल्कम नॅशपेक्षा थोडे जास्त पैसे मिळायचे कारण तो फॉरेन प्लेअर होता. पण माल्कम नॅश किंवा त्याच्यासारख्या अनेक खेळाडूंची उपजीविका ही क्रिकेटवरच होती. माल्कम नॅशला असं काय खूप भरमसाठ पैसे मिळत नव्हते त्यावेळेला. बरं तुझ्या बॉलिंगला जर तुला 6 सिक्सर्स मारले तर काय होईल? अरे माझं तर करिअरच संपेल यार. सो तसंच कदाचित माल्कम नॅशच्या बाबतीत झालं असतं, पण तो हुशार होता. माल्कम नॅशनी काय केलं? माल्कम नॅशनी पुढे इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या पब्समध्ये स्वतःचा एक एकपात्री कार्यक्रम सुरू केला, ज्याच्यात तो त्याला मारलेल्या 6 सिक्सर्सची स्टोरी करून सांगायला लागला. आणि त्यातनं त्यांनी बरेच पैसे कमवले, ज्याला क्रिकेटमध्ये मिळाले असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे त्याच्या या एकपात्री कार्यक्रमामुळे मिळाले. बरं ही गोष्ट इथेच संपत नाही. अनेकदा स्वतः गॅरी सोबर्स माल्कम नॅशला जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये अकंपनी करायचा आणि ते दोघं म्हणून तो कार्यक्रम करायचा. म्हणजे इकडचं ते सगळं तिकडे घेऊन गेले, जे फील्डवरती झालेलं ते ऑफ फील्ड लोकांना सांगितलं. ऑफ फील्ड लोकांना ते खुलवून सांगायला लागले आणि त्यातनं माल्कम नॅशने स्वतःसाठी चांगले पैसे कमावले.